भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेला धक्के दिलेले आहेत। यावेळी 2 धक्के दिले आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे जे कट्टर वैरी आहेत नारायण राणे यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं विशेष पाहुणे म्हणून। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। सेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपचा नवा गेम प्लान। भाजपने सुरू केलंय धक्का तंत्र। ही दृश्य आहेत भाजपच्या धक्का तंत्राची। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कार्यक्रमात भाजपने शिवसेनेचा नंबर 1 शत्रू नारायण राणेंना खास निमंत्रण दिलं। निमंत्रणच नाही, गडकरी राणेंना थेट स्टेजवर घेऊन बसले। शिवसेना नेते काहीच न करता गप्प बसून राहिले। सेनेच्या देखतच राणेंनी गडकरींची स्तुती देखील केली। आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जर स्पष्टीकरण दिलं तर भविष्यात कोणतेही आंदोलन होणार नाही, हे मी या ठिकाणी प्रथम नमूद करतो। सेनेच्या घरात म्हणजे कोकणातच सेनेला धक्का बसला, तर मुंबईत सेनेच्या युवराजांना धक्का दिला बीएमसीने। मरीन ड्राईव्ह वरची ओपन जिम डिनो मोरियाने रातोरात हटवली। बीएमसीवर सत्ता शिवसेनेची, जिमची संकल्पना युवराज आदित्य ठाकरेंची, पण शिवसेना काहीच करू शकली नाही। भाजपच्या दबावापुढे शिवसेनेचं एक देखील चाललं नाही। सत्तेसाठी घटस्फोटानंतर सेना भाजप एकत्र आले, पण त्यांचं मन काहीच जुळत नाहीये। दुष्काळ आणि भारत पाकिस्तान संबंधावरून सेना भाजपवर सामनास्त्र चालवते, मुख्यमंत्र्यांवर थेट टीका करते, तर स्मार्ट सिटी एलईडी लाईट्सच्या मुद्द्यावर भाजप सेनेला धक्का देतं। मुळात भाजप सेनेचं हे भांडण मोठा आणि छोटा भाऊ या सत्तेसाठी आहे, आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते हे जोडपं अधिकच भांडणार हे निश्चित। हे चालत नाही रत्नागिरीहून मुश्ताक खानसह रामनाथ दवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।